नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, रेल्वे भरतीची ॲडव्हर्टाइज जी आहे ती आलेली आहे. 8113 पदांसाठी एक जाहिरात आलेली आहे. त्या जाहिरातीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण अभ्यासक्रम काय असेल, वयोमर्यादा काय असेल, पोस्ट कोणकोणते आहे, ठीक आहे, पात्रता काय आहे, ते सगळ्या गोष्टी इथं जाणून घेणार आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती कळणार आहे. बघा मित्रांनो, इथं जर बघितलं तर ऍप्लिकेशन फॉर्म आपण कधीपासून भरू शकतो, तर 14 तारखेपासून, ठीक आहे, 14 तारखेपासून म्हणजे आजपासून याचे ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ते ओपन झालेले आहे भरण्यासाठी. मग आपण जर बघू शकतो की लास्ट डेट कधीपर्यंत आहे, तर लास्ट डेट आहे मित्रांनो 13 ऑक्टोबर, ठीक आहे, 13 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे आणि आजपासून ऍप्लिकेशन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर फीस काय असणार आहे, जर तुम्ही जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी 500 रुपये फी असणार आहे. जर एससी एसटी किंवा दिव्यांग वर्गात येत असाल तर तुम्हाला 250 रुपये फी असणार आहे. ठीक आहे, आणि सर्व कॅटेगरीमधील महिलांसाठी फी जी आहे ती 250 रुपये असणार आहे. ओपन मध्ये असेल फिमेल तरी पण फी 250 रुपये असेल. तर बघा, अशा प्रकारे हे फी स्ट्रक्चर आहे. मग आता तुम्ही फी भरल्यानंतर तुम्ही समजा ओपन कॅटेगरीमध्ये येता तर तुम्हाला फी जी आहे, तुम्ही जर समजून घ्या एक्झाम मध्ये अपियर झाला तर तुम्हाला 400 रुपये जे आहे ते रिफंड केले जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमची फी तुम्ही 100 रुपये कन्सिडर करून चला, जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात मुलं. ठीक आहे, आणि जे फिमेल आहे त्यांनी 250 रुपये भरले ते तर त्यांना रिफंड होणार आहे. अदर कॅटेगरीचे जे उमेदवार एससी एसटी त्यांना सुद्धा 250 रुपये जे आहे ते रिफंड होणार आहे. तर जे 250 रुपये भरणार त्यांना 250 रुपये त्यांचे मिळून जाणार, म्हणजे त्यांच्यासाठी फी 0 असेल. पण जे फी 500 रुपये भरणार त्यांना 400 रुपये परत मिळणार. ठीक आहे, हा झाला फी बाबतचा मुद्दा. एक्झाम डेट बाबतचा मुद्दा की कधी एक्झाम फॉर्म बाबतचा मुद्दा की आपल्याला 13 ऑक्टोबर पर्यंत आपली फी जी आहे ती पे करायची, आपला फॉर्म जो आहे तो पे करायचा, तो भरायचा आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आता एज लिमिट काय, तर एज लिमिट ऍक्च्युअली जर आपण बघितलं तर ओपन साठी एज लिमिट होती 18 ते 33. ठीक आहे, 18 ते 33 ही एज लिमिट होती ओपन साठी. ठीक आहे, इथं ऑलमोस्ट सगळ्या पोस्ट साठी एकच एज लिमिट होती. पण आता त्यांनी काय केलेलं आहे, तर ओपन साठी एज लिमिट वाढवून तिला 3 वर्ष वाढवलेलं आहे. मग 18 ते 36 वर्ष जी आहे मित्रांनो ती एज लिमिट असणार आहे. ठीक आहे, त्यानुसार ओबीसी साठी 3 वर्ष अजून आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 7 वर्ष अजून तिथं एज रिलॅक्सेशन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात येणार आहे कास्टनुसार. तर ओपन साठी लक्षात ठेवा 18 ते 36 या वयोगटात जर तुम्ही येत असाल तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. 18 ते 36 कोविडमुळे 3 वर्षाचा कालखंड जो आहे तो वाढवलेला आहे. मेन कालखंड 18 ते 33च होता, आता त्याला 18 ते 36 करण्यात आलेला आहे. ठीक आहे, मग यामध्ये पोस्ट कोणते आहे, तर यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे. बघा, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरची पोस्ट आहे. याच्यात तब्बल जागा किती आहे, तर 1736 जागा आहे. त्यानंतर जर बघितलं तर स्टेशन मास्टरची पोस्ट आहे, ज्याच्या 994 जागा आहे. त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर जो आहे तर त्याच्या 3144 जागा आहे. त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट याच्या आपण जर बघितलं तर 1507 जागा आहे. त्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्या आपण जर बघितलं 732 जागा आहे. तर सगळ्यात जास्त जागा जर आपण बघितल्या तर गुड्स ट्रेन मॅनेजरच्या आहे. ठीक आहे, मग आपण जर इथं बघितलं तर ह्या आपल्याला जागा बघायला मिळतात. मग यांचे पेमेंट कसं आहे काय आहे तर ते सुद्धा बघून घेऊया. तर बघा मित्रांनो, इनिशियल पे जे आहे, ठीक आहे, पगार जो आहे तो 35,000 असणार आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरला. स्टेशन मास्टरला सुद्धा 35,400 पेमेंट असणार आहे. त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजरला 29,200 आणि बाकी हे जे काही क्लर्कच्या पोस्ट आहे त्यांना सुद्धा 29,200 पैसे जे पेमेंट जे आहे ते असणार आहे. ठीक आहे, आता इथं बघा मित्रांनो, तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड काय असलं पाहिजे, तर आपण जर बघितलं तर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर साठी B2, त्यानंतर स्टेशन मास्टर साठी A2, ठीक आहे, गुड्स ट्रेन मॅनेजर साठी A2, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट साठी C2 हे काय असणार आहे, मेडिकल स्टँडर्ड्स असणार आहे. ठीक आहे, तर हे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आता बघा मित्रांनो, इथं टायपिंग कशासाठी, म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, म्हणजे पात्रता काय, तर ते आता आपण थोडं जाणून घेऊया. पहिले 3 पोस्ट जे आहे, ठीक आहे, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि द चीफ कमर्शियल सुपरवायझर जी ही पोस्ट आहे, तर या 3 पोस्ट साठी तुम्हाला कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री पाहिजे, फक्त पदवी पाहिजे.
तुम्ही पदवीधारक पाहिजे. आणि या खालचे जे 2 पोस्ट आहे, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, हे जे 2 पोस्ट आहे यासाठी तुम्हाला पदवी तर पाहिजेच. ठीक आहे, ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं हिंदी आणि इंग्रजी, किंवा बघा तिथं हिंदी आणि इंग्रजी दिलेलं आहे, तुम्ही यापैकी एक हिंदी किंवा इंग्रजी. ठीक आहे, मग तुमचं इंग्रजी टायपिंग जे आहे ते असलं पाहिजे. ठीक आहे, इंग्लिश टायपिंग जे आहे ते असलं पाहिजे. हिंदी किंवा इंग्लिश यामधून ऑप्शनल तुम्हाला एक निवडायचं आहे. ठीक आहे, या 2 पोस्टसाठी जर अप्लाय करायचं असेल तर. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. तर इथं पात्रता क्लिअर झाला असेल की 3 पोस्टसाठी फक्त आपल्याला ग्रॅज्युएशन पाहिजे, आणि इथं 2 पोस्ट अशा आहे की ज्यासाठी ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग पाहिजे इंग्रजी. ठीक आहे, जर तुम्हाला हिंदी जमत असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा अप्लाय करू शकता. यानंतर पुढे जाऊया. आता बघा, वेगवेगळे जे काही रेल्वेचे झोन आहे त्यानुसार आपल्याला इथं वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहे. मग आता तुम्हाला समजा मुंबईमध्ये फॉर्म भरायचा असेल, कुठून फॉर्म भरायचा कुठून नाही, तर ते मी तुम्हाला थोडं मार्गदर्शन करतो. आता बघा, महाराष्ट्रात मुंबईमधून किती जागा भरल्या जाणार आहेत? 827 जागा मुंबई झोनसाठी. किती? 827. मग तुम्ही मुंबई झोनसाठी अप्लाय करू शकता. त्याचबाबत सगळ्यात जास्त जागा ज्या आहे ते कोलकाता झोनला आहे, 1382. मी ही PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो पोस्ट वाईज. मग तुम्ही तसं आपल्या आजूबाजूच्या झोनला सुद्धा अप्लाय करू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर विदर्भातून येत असाल आणि तुम्हाला तिथल्या आजूबाजूचा एक झोन येत असेल जवळचा, तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडे नांदेड लातूर साईडला येत असाल तर मग तिकडे खाली हैदराबादच्या तिथला एखादा झोन तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, तुमच्या आजूबाजूचा. कारण आपण जर बघितलं तर मुंबईला सगळेच अप्लाय करणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या आसपास राज्याच्या जवळ येणारे जे काही रेल्वे झोन आहे तर त्यातून तुम्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि बेस्टच आहे की मुंबईमधून सुद्धा अप्लाय करू शकता. ठीक आहे, हे तुमच्या मनावर असेल. मग तुमच्या कॅटेगरीला जागा किती आहे काय आहे त्यानुसार तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो इथं आपण या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहे. झोन वाईज जागा ज्या आहेत त्या मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर त्याची जे काही PDF आहे ही टाकून देतो. टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास मित्र नावाने, तर त्यावर तुम्हाला ही मिळून जाईल. ठीक आहे, त्यानंतर आता सिलेबस काय तर त्यावर थोडी चर्चा करूया. तर बघा मित्रांनो, CBT 1 साठी जो सिलेबस आहे तो काय आहे, तर इथं जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन आहे आणि त्याला आपण जर बघितलं 40 मार्क आहे. त्यानंतर मॅथ्सचे 30 क्वेश्चन आहे आणि रिझनिंगचे 30 क्वेश्चन आहे. मॅथ्सच्या 30 क्वेश्चनसाठी 30 मार्क, रिझनिंगच्या 30 क्वेश्चनसाठी 30 मार्क. आणि आपण जर बघितलं तर 1.5 तासात आपल्याला हा पेपर जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. अशा प्रकारे इथं जर बघितलं तर 100 प्रश्न 100 मार्क आणि 1.5 तासात पेपर जो आहे तो सोडवायचा आहे. तर CBT 1 साठी हा सिलेबस आहे. त्यानंतर CBT 2 साठी सिलेबस जो आहे तर तो आता इथं तुमच्या समोर आहे. बघा, इथं सुद्धा जनरल अवेअरनेस साठी 50 प्रश्न 50 मार्क असणार आहे. आणि इथं मॅथ्स अँड रिझनिंग साठी जर आपण बघितलं तर 35 प्रश्न 35 मार्क असं 120 मार्काचा पेपर असतील. ठीक आहे, 120 मार्काचा पेपर असतील, 120 प्रश्न असतील आणि हे सुद्धा तुम्हाला 90 मिनिटात जे आहे ते सोडवायचे आहे. या व्यतिरिक्त समजून घ्या, तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर तुम्ही या लेक्चरच्या चॅट बॉक्समध्ये विचारा. आणि त्याचबरोबर तुम्हाला रेल्वे भरतीची जर अभ्यास मित्र सोबत तयारी करायची असेल तर आपण त्यासाठी तिरंगा नावाची बॅच जी आहे ती लॉन्च करणार आहे. बघा मित्रांनो, ही बॅच जी आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. बऱ्याचशा मुलांना GS आणि GK मध्ये प्रॉब्लेम येतो, तर तो तुमचा GS आणि GK मध्ये येणारा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही तुमचा 100% दूर करणार आहोत. तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याची गॅरंटी देतो. ठीक आहे, थांबू इथं. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर या खालील मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, थांबू इथं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.